इचलकरंजी शहराला मुंबई उच्च न्यायालयानं दूधगंगा नदीचं पाणी देण्याबाबत आदेश दिले असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. प्रशासनानं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सुळकुड इथून पाणी आणण्याच्या मागणीसाठी दिव्यांग कल्याण सेवा संस्थेच्या वतीनं आज प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. प्रशासनाला साडी, चोळी, बांगड्या, ओटी, खण, नारळ यांचा आहेर देण्यात आल्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा आहेर त्यांच्या ताब्यातून काढून घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. न्यायालयाचे आदेश असूनही अधिकारी काम करत नाहीत, त्यामुळे नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतोय, असं दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे अनिल पाटील यांनी म्हटलंय. या आंदोलनामुळे प्रांत कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. प्रशासनानं लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संस्थेच्या वतीनं देण्यात आलाय.